हे आमचे बंधू शनिवारी एक्सपायर झाले. हां. संध्याकाळी 8 वाजता त्यांचा अंत्यविधी. अंत्यविधी झाला. हां. दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम झाला रविवारी. हां. पुन्हा मग 4थ्या दिवसाला आम्ही राग भरण्यासाठी आलो इथं. म्हणजे आज रक्षा न्यायची होती तुम्हाला. हो, नदीवर. तर इथे येऊन पाहत होतं हे भाकरी, एक भाकरी आणि तिच्यावर काळीज आहे कशाचं तरी, आणि आणखी एक काहीतरी आहे. हां. शनिदर्शनास आल्यावर हे ग्रामस्थ मंडळी जमा केली, तिथी होती म्हणून मग सगळ्यांना बोलावलं. तुझे काय सांगाल? रामदास शेटगंगाधर गुंजाळ हां. यांच्या अंत्यविधी शनिवारी 1 वाजता हे झालं. संध्याकाळी 8 वाजता अंत्यविधी झाला. अंत्यविधी झाल्यानंतर बा आपलं म्हटलं बा संध्याकाळी सगळं हे झालं, कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी सावडण्याचा कार्यक्रम झाला. बरं, ज्या माणसांनी आता आमचे मेवणे येते रामदास शेटगंगाधर गुंजाळ हे माझे मेवणे आहेत, त्या माणसांनी कधी आयुष्यात, मी तुम्हाला सांगता, कधी मटण चिकन कधी आयुष्यात कधी खाल्लेलं नाही. किसन शेट आहे आमचे, किसन शेट झालं, रामदास शेट गुंजाळ किंवा शिवाजी दोंडेबाबू गुंजाळ, भोपाल शेट माडीवाले, सगळे मित्र त्यांचे आयुष्यभर त्याचे संघ होते. यशवंतराव संस्थेत त्यांनी काम केलं. त्यानंतर गुंजाळवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. पण त्या माणसांनी कधीही आमच्या अख्ख्या बेल्ल्याच्या माहितीनुसार कधीही त्यांनी मटण चिकन कधीही खाल्लेलं नाही. ज्या वेळेस त्यांचं शेवट जे आजारी होते, आजारी असताना त्यांना माझ्या माहितीप्रमाणे मीच स्वतः बोललो होतो, म्हणलं रामदास शेठ आता आपण जास्त आजारी आहे, तुम्ही थोडं हे करा. ते म्हणले मी शेवट माझा असा होईल का मी असा मरून जाईन, पण मी मटण चिकन कधीही आयुष्यात खाणार नाही. आणि त्या माणसाचं सगळे सावरण्याचा कार्यक्रम झाला. काल आम्ही इथं आलो, काल सगळं हे बघितलं, सगळं साफसूफ करायचा कार्यक्रम चालू होता. त्या टायमाला आम्ही सगळं बघितलं, पण त्यावेळेस काहीच नव्हतं. आणि आज सकाळी आमचं ठरलं बा, म्हणलं आज आपण राग भरण्याचा कार्यक्रम चालू करू. राग भरायला आलो तर इथं खुशाल बाजरीची भाकर केली. बाजरीची भाकर करून मटणाचा नैवेद्य ठेवला आहे आणि त्याच्यात काळीजाचा नैवेद्य ठेवला आहे. त्या संदर्भात मग इथं सगळी चर्चेला उधाण आल्यामुळं आमचं म्हणणं आहे का बा, हे कोण जादूटोणा करणारी माणसं असतील किंवा कोणी बा, मी म्हणतो आमची असू शकतात. याच्यात थोडं साहेबांनी थोडी आम्हाला पोलीस स्टेशननी, आळाफाटा पोलीस स्टेशननी आम्हाला सहकार्य करावं.